सातारा मतदारसंघ जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे। तर इकडे बारामतीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत, उदयनराजे पहिल्यांदाच आघाडीवर आहेत आणि शशिकांत शिंदे हे पिछाडीवर आहेत। 13वी फेरी साताऱ्यामधली उदयनराजे 726 मतांनी आघाडीवर आहेत, तर इकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना 41,000हून अधिक मतांची लीड मिळाली आहे। मधून अत्यंत महत्त्वाची अपडेट येते। ईशान्य मुंबईमध्ये पुन्हा एकदा आकडे बदललेले आहेत। संजय दिना पाटील यांनी 11,000 मतांची लीड घेतलेली पाहायला मिळते। तर संजय दिना पाटील पुन्हा एकदा आघाडीवर, मेहरी कोटेचा यांना मागे टाकत संजय दिना पाटील पुन्हा एकदा आघाडीवर। तर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेची जोरदार मुसंडी, राम सातपुते यांना मागे टाकत प्रणिती शिंदे 5,180 मतांनी पुढे। प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन्ही तरुण चेहरे आणि पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत। प्रणिती शिंदे 5,180 मतांनी आघाडीवर आहेत। सोलापूरमध्ये नेमकं चित्र काय असेल, कारण भाजपने या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग 2014 आणि 19 मध्ये केलेले आहेत। वेगवेगळे उमेदवार जे ते दिलेले होते। जय सिद्धेश्वर स्वामी 2019 मध्ये विजयी झालेले होते, मात्र त्यांचं तिकीट कापलं। महाराष्ट्र भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये बरीच पडझड झालेली आहे। भाजप कार्यालयामध्ये फडणवीसांसह प्रवीण दरेकर आणि बावनकुळे यांची बैठक सुरू आहे। या घडीपर्यंतच्या कालांमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं मोठं नुकसान सध्या तरी पाहायला मिळते आणि महाराष्ट्र भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते। भाजप